हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन लर्निंग स्टुडिओ. आज आपण सिमिलॅरिटीचा दुसरा भाग पाहणार आहोत, म्हणजेच बेसिक प्रॉपर्शनॅलिटी थेरम आणि त्याचा कॉन्व्हर्स. सिमिलॅरिटी चॅप्टर मधला हा पहिला थेरम जो की बेसिक प्रॉपर्शनॅलिटी थेरम म्हणून ओळखला जातो, ज्याला आपण शॉर्ट मध्ये बीपीटी असं सुद्धा म्हणतो. हा एक्झाम मध्ये 3 किंवा 4 मार्काला म्हणजे मॅक्झिमम 4 मार्कालाच हा प्रश्न विचारला जातो, थेरम विचारला जातो आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड विचारला जातो. म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त त्याच्या रिकाम्या चौकटी भरायच्या असतात, पण त्याचा प्रूफ तितकाच महत्वाचा आहे. म्हणून या ठिकाणी मी तो थेरम तुम्हाला प्रूफ देण्यासाठी शिकवत आहे. तर तो जो थेरम आहे त्याचं स्टेटमेंट असं आहे, if a line parallel to a side of triangle intersects the remaining sides in 2 distinct points, then the line divides the sides in the same proportion. म्हणजे पहा, एखाद्या ट्रायंगल मध्ये, जसं मी इथं एक्झाम्पल म्हणून काय घेतलंय, डायग्राम काढलेली आहे, ट्रायंगल ABC. या ट्रायंगल मध्ये पहा, इन अ लाईन if a line parallel to a side of a triangle intersects the remaining sides in 2 distinct points, then the line divides the sides in the same proportion. ह्या ट्रायंगल मध्ये ही जी लाईन आहे L, ही या ट्रायंगलच्या एका बाजूला म्हणजे BC ला पॅरलल आहे. आणि ती काय करते, ती पॅरलल तर आहेच, आणि इतर ज्या 2 बाजू आहेत AB आणि AC यांना 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स मध्ये ती इंटरसेक्ट करायची. डिस्टिंक्ट म्हणजे काय, तर वेगवेगळे पॉइंट. जसं की आता AB ह्या साइडला तिनं P या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट केलेला आहे, आणि AC या साइडला तिनं Q या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट केलेला आहे. अशी आपल्याला इथं माहिती दिलेली आहे. मग पहिला पॉइंट आपला असा असतो की आपण गिव्हन लिहायचं असतं. आता गिव्हन मध्ये काय येईल, इन ट्रायंगल ABC लाईन L पॅरलल टू साइड BC, जे की आपल्याला स्टेटमेंट मध्ये दिलेलं आहे. त्याच्यासाठी आपण डायग्राम ABC हा ट्रायंगल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये लाईन L विच इज पॅरलल टू साइड BC या ठिकाणी गिव्हन थिंग मध्ये आपल्याला लिहिणं आवश्यक असतं. आता त्याचबरोबर ती लाईन काय करत आहे, तर लाईन L इंटरसेक्ट्स साइड्स AB and AC in points P and Q respectively. म्हणजे काय, तर ती जी लाईन L आहे ती AB ला P या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करायली आणि AC ला Q या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करायलेली आहे. मग आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह काय करायचंय, तर टू प्रूव्ह जे आपल्याला स्टेटमेंट सुचवत आहे, then the line divides the sides in the same proportion. You want to prove AP upon PB is equal to AQ upon QC. ती प्रपोर्शन मध्ये डिवाइड करायलेली आहे, म्हणजे हे जे होणारे भाग आहेत त्यांचे रेशोज इक्वल आहेत. जसं की AB चे 2 भाग व्हायलेत त्या लाईन मुळे. पहिला भाग आहे AP दॅट इज डिवायडेड बाय PB म्हणजे दुसरा भाग इज इक्वल टू AQ. AC चा पहिला भाग काय आहे AQ, आणि तो कशाने डिवाइड केलेला आहे QC. हे जे भाग आहेत, हे जे रेशोज आहेत ते इक्वल आहेत असं आपल्याला प्रूव्ह करायचे. मग आता याच्यासाठी कन्स्ट्रक्शन पण आवश्यक आहे, कन्स्ट्रक्शन, आणि ते कन्स्ट्रक्शन मी तुम्हाला आता डायग्राम मध्ये दाखवते. पहा, आपल्या प्रूफ साठी कन्स्ट्रक्शन करावं लागत आहे आपल्याला. हा जो PC आहे तो जॉईन करायचा,
आणि हा जो QB आहे तो जॉईन करायचा आणि ते जे कन्स्ट्रक्शन आहे ते आपण आपल्या ह्या प्रूफ मध्ये लिहायचं आहे. कन्स्ट्रक्शन फ्रॉम PC अँड QB. आता हे कन्स्ट्रक्शन मुळे काय झालं तर आपल्याला आणखीन काही ट्रायंगल्स त्या डायग्राम मध्ये मिळालेले आहेत. आता आपण त्याचा वापर कसा करायचा आहे पहा. आता या ठिकाणी डायग्राम मध्ये आपल्याला दिसतंय की APQ हा जो ट्रायंगल आहे तो या लाईनच्या वरच्या बाजूला आहे आणि खाली आपल्याला हा जो दुसरा ट्रायंगल दिसतोय पहा PQB. या दोघांचं काय रिलेशन आहे ते पाहूया आपण. इन ट्रायंगल इथे आपला प्रूफ सुरू होत आहे. इन ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल PQB. या ठिकाणी पहा PQB तुम्हाला अशा प्रकारे ट्रायंगल दिसतो जो की आपण कन्स्ट्रक्शन करून इथे मिळवलेला आहे. या दोघांना जर आपण AB या डायरेक्शनने पाहिलं तर असं आढळतं की ह्या दोन ट्रायंगलच्या हाईट्स ज्या आहेत त्या इक्वल आहेत. म्हणून काय होईल तर एरिया ऑफ ट्रायंगल APQ इट इज डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQB. या दोघांचा रेशो हा कशाच्या बरोबर असेल AP डिवाइडेड बाय PB. याला आपण 1 नंबर देऊया आणि याचं कारण काय आहे पहा. एरिया ऑफ ट्रायंगल्स हॅव्हिंग किंवा विथ इक्वल हाइट्स. हे त्याचं रिझन आहे. आता जरा या दुसऱ्या दोन ट्रायंगल्स कडे आपण जाऊया. इन ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल PQC. म्हणजे हाच APQ जो आपण इथे वापरलेला आहे आणि हा खालचा आता दुसरा PQC. या ठिकाणी पहा हा जो ग्रीन लाईन PC आणि PQ आणि QC इथे जो बाउंड झालेला ट्रायंगल आहे तो. एरिया ऑफ ट्रायंगल APQ इट इज डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQC. याच्या पण बाबतीत सेम आहे की तुम्ही जर AC या डिरेक्शनने त्याला पाहिलं तर दे आर हॅव्हिंग इक्वल हाइट्स. म्हणून त्यांचा जो रेशो आहे तो त्यांच्या बेसेसच्या रेशो एवढा असेल. मग याला आपण 2 नंबर देऊयात आणि रिझन तेच आहे जे आपण आधी लिहिलेलं आहे. आता ही जी लाईन L आहे ती कुणाला पॅरलल आहे साइड BC ला. आणि आपण जे कन्स्ट्रक्शन केलं आहे त्याच्यामुळे आपल्याला 2 ट्रायंगल्स मिळाले PQB आणि PQC. हे आपण आधीच पाहिलेलं आहे. ते 2 ट्रायंगल असे आहेत की त्यांचा जर आपण बेस PQ पकडला तर कॉमन बेस यायलेला आहे आणि त्यांच्या हाइट्स पण इक्वल आहेत. तर आता हाइट्स का इक्वल आहेत तर ते 2 ट्रायंगल हे 2 पॅरलल लाईन मध्ये सिच्युएटेड आहेत. म्हणजेच काय तर लाईन L पॅरलल टू साइड BC अँड विथ कॉमन बेस PQ. ट्रायंगल PQB अँड ट्रायंगल PQC. हे असे 2 ट्रायंगल आहेत विथ कॉमन बेस अँड इक्वल हाइट. मग ते जर विथ कॉमन बेस आणि इक्वल हाइट्स असतील तर त्यांचे जे एरियाज आहेत दॅट विल बी इक्वल. एरिया ऑफ ट्रायंगल PQB is equal to area of triangle PQC. या एक्सप्रेशनला आपण 3 नंबर देऊया. आता जर तुम्ही ह्या 1, 2 आणि 3 चं नीट ऑब्झर्वेशन केलं तर एका कन्क्लुजनला आपण असं येतो की फ्रॉम 1, 2 and 3
रेशो आहे ची लेफ्ट साइड 1 ची लेफ्ट साइड एरिया ऑफ ट्रायंगल APQ इट इज डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQB दॅट इक्वल टू ह्या सेकंडची लेफ्ट साइड म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल APQ डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQC या कन्क्लुजनला आपण आलेलो आहे ड्यू टू 1, 2 and 3. मग जर या दोघांच्या लेफ्ट साइड सारख्या असतील इक्वल असतील तर ऑब्विसली त्यांच्या राईट साइड्स पण काय असणार आहेत इक्वल आहेत. सो AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. आता हे लिहिण्यासाठी आपल्याकडे स्ट्रॉंग रिझन पाहिजे. मग याला आपण जे आधी मिळवले त्याला 4 नंबर देऊयात आणि आत्ताच जे स्टेटमेंट आहे आपण लिहिलेलं आहे फ्रॉम 4 आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं की AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. बेसिक प्रॉपर्शनिटी थेरमचा कॉन्व्हर्ज आपण पाहूया म्हणजे कॉन्व्हर्ज ऑफ बीपीटी आणि त्याचं स्टेटमेंट असं आहे की इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशो देन द लाईन इज पॅरलल टू द थर्ड साइड. म्हणजे याचा अर्थ असा होतो की एखाद्या ट्रायंगल मध्ये समजा मी इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे ABC या ट्रायंगल मध्ये आपण बीपीटी मध्ये पाहिलं की दॅट लाईन वॉज पॅरलल टू BC आणि मग AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. पण कॉन्व्हर्स मध्ये काय आहे की इथे जर आधी इफ असं असेल की AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC असं असेल तर काय असेल की लाईन L पॅरलल टू साइड BC. कॉन्व्हर्स मध्ये या बीपीटीच्या कॉन्ट्रडिक्शन मध्ये स्टेटमेंट दिलेलं असतं की जर रेशोज इक्वल असतील त्या होणाऱ्या भागांचे जे रेशोज आहेत ते इक्वल असतील देन द लाईन शुड बी पॅरलल टू द साइड ऑफ द ट्रायंगल. बीपीटी मध्ये आपण काय पाहिलं की ही लाईन आधी पॅरलल होती कुणाला साइड BC ला आणि मग AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. पण कॉन्व्हर्स मध्ये काय आहे की AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC हे गिवन आहे दिलेलं आहे. तर लाईन L पॅरलल टू साइड BC याचा वापर आपल्याला एक्झाम्पल सोडवत असताना रिझन देण्यासाठी करायचा आहे. आता आपण प्रॉपर्टी ऑफ अन अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल घेऊयात. प्रॉपर्टी अशी आहे द बायसेक्टर ऑफ अन अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड्स द साइड अपोजिट टू द अँगल इन द रेशो ऑफ द रिमेनिंग साइड्स. या स्टेटमेंट मध्ये दिलेल्या माहितीनुसार मी या ठिकाणी ट्रायंगल घेतलेला आहे ACB आणि या ट्रायंगल मध्ये जो अँगल C आहे त्याचा बायसेक्टर CE घेतलाय. तो बायसेक्टर AB या साइडला E पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करायला. आता हा अँगल बायसेक्टर असल्यामुळे काय आहे तर याचे जे दोन अँगल्स होणार आहेत C चे दोन भाग ते दोन्हीही काय असणार आहेत कॉन्ग्रुएंट असणार आहेत. मग असं जर असेल एखाद्या ट्रायंगल मध्ये तर आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे ते आपण पाहूया. पहिल्यांदा आपण इथं काय दिलेलं आहे ते लिहून घेऊया. गिवन इन ट्रायंगल ACB हा जो ट्रायंगल आहे ACB त्यामध्ये रे CE bisects angle ACB. या अँगलला तो जो रे CE आहे तो काय करत आहे बायसेक्ट करत आहे आणि तो CE पुढे जाऊन काय होतो AB ला E
पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतो. अँड रे सीई intersects side AB at point E. म्हणजे आपल्याला जे गिवन आहे ते या पद्धतीने आहे की इन ट्रायंगल ACB हा जो रे सीई आहे बायसेक्ट्स अँगल ACB आणि तो रे सीई काय करतो पुढे जातो आणि इंटरसेक्ट साइड AB ऍट पॉइंट E. मग आपल्याला प्रूव्ह काय करायचंय? टू प्रूव्ह AE डिवायडेड बाय EB. ह्या E पॉइंट मुळे जे दोन भाग झालेले आहेत त्यांचा रेशो हा कशाच्या बरोबर असला पाहिजे? तर ह्या ज्या रिमेनिंग साइड्स आहेत AC आणि CB यांच्या रेशोशी तो इक्वल असला पाहिजे. हे आपल्याला प्रूव्ह करायचे. मग याच्यासाठी कन्स्ट्रक्शन पाहूयात आपण काय करता येईल ते. मी तुम्हाला कन्स्ट्रक्शन करून दाखवते या ठिकाणी. कन्स्ट्रक्शन असं आहे की हा जो सीई आहे त्याला पॅरलल आणि बी मधून जाणारा रे आपल्याला काढायचा आहे या पद्धतीने. आणि दुसरं त्यालाच लागून असं करायचं की हा जो एसी आहे तो पुढे आपल्याला वाढवायचा आहे, प्रोड्यूस करायचा आहे, एक्सटेंड करायचा आहे. आणि तो कुठपर्यंत एक्सटेंड करायचा आहे? तर आपण जो बी पासून जो रे काढलेला आहे विच इज पॅरलल टू सीई, तर एसी मधून जाणारा म्हणजे आपण जे एक्सटेन्शन करत आहोत ते याला डी पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झालं पाहिजे. या पद्धतीने आपण त्याचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये आपण काय लिहायचं? तर ड्रॉ लाईन किंवा रे म्हणा, लाईन बीडी पॅरलल टू रे सीई. आता दुसरं कन्स्ट्रक्शन काय करायचंय? अँड एक्सटेंड AC टू इंटरसेक्ट BD ऍट पॉइंट D. या पद्धतीने आपण कन्स्ट्रक्शन करायचं आहे. याच्या प्रूफ कडे जाऊयात आपण. प्रूफ मध्ये आपल्याला पहिल्यांदा असं सांगता येईल की हा जो रे सीई आहे तो पॅरलल घेतलेला आपण कोणाशी? बीडीशी पॅरलल घेतलेला आहे. कन्स्ट्रक्शनच आपण तसं केलेलं आहे. आणि जर इफ एडी इज ट्रान्सव्हर्सल असं जर असेल तर हा जो अँगल आहे अँगल ACE हा कुणाशी कॉन्ग्रुएंट असेल? तर तो असेल CDB शी. का बरं? तर तो आहे करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल्स याला आपण 1 नंबर दिले. त्याच्यानंतर जर आपण इफ BC इज ट्रान्सव्हर्सल, आपण असं BC ला घेतलं नेक्स्ट टाइम ऍज अ ट्रान्सव्हर्सल, तर हा जो अँगल आहे अँगल ECB हा कुणाशी कॉन्ग्रुएंट होणार आहे? तर तो होणार आहे अँगल CBD शी. त्याला 2 नंबर दिला कारण आहे याचं अल्टरनेट अँगल्स. पहा हा जो ACE आहे तो आपण याच्याशी कॉन्ग्रुएंट दाखवला कारण करस्पॉन्डिंग अँगल्स. हा जो अँगल आहे ECB तो या अँगलशी कॉन्ग्रुएंट दाखवला कारण अल्टरनेट अँगल्स हे रिझन आहे त्याच्यासाठी. आता दुसरं आपल्याला स्टेटमेंट मध्येच असं दिलेलं आहे की अँगल ACE
कॉन्ग्रुएंट टू अँगल ECB हे जे दोन अँगल्स आहेत ते एकमेकाशी कॉन्ग्रुएंट आहेत. इट इज गिव्हन. मग आता या 1, 2 आणि 3 यांचं जर नीट आपण ऑब्झर्वेशन केलं फ्रॉम 1, 2 and 3 याच्यावरून आपण असं कन्क्लुजन काढू शकतो की हा जो अँगल CBD आहे तो कॉन्ग्रुएंट आहे कुणाशी? अँगल CDB शी. अँगल CDB याच्याशी तो कॉन्ग्रुएंट आहे. मग जर आता हा अँगल याच्याशी कॉन्ग्रुएंट असेल तर ही जी साइड CD कॉन्ग्रुएंट टू CB. सो साइड CD कॉन्ग्रुएंट टू साइड CB. का बरं आपण असं लिहू शकतो? द साइड्स opposite to congruent angles. ह्या दोन CD कॉन्ग्रुएंट टू CB कारण हे दोन अँगल्स कसे आहेत एकमेकांशी कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजेच काय तर CD इज इक्वल टू CB. आता या मोठ्या ट्रायंगल कडे जाऊया आपण. ट्रायंगल ABD याच्यामध्ये आपण CE हा जो अँगल बायसेक्टर आहे किंवा CE हा C आणि E या डिस्टिंक्ट पॉइंटला तो इंटरसेक्ट करायला आहे त्याला पॅरलल BD आपण कन्स्ट्रक्ट केलेला आहे. म्हणजेच काय इन ट्रायंगल ABD CE पॅरलल टू BD हे काय केलं होतं आपण कन्स्ट्रक्शन केलेलं होतं. मग या कन्स्ट्रक्शन नुसार आपण या ठिकाणी BPT अप्लाय करू शकतो. म्हणजेच काय AE डिवायडेड बाय EB दॅट इज इक्वल टू AC डिवायडेड बाय CD. कशामुळं तर बाय BPT. त्या थेरम नुसार आपण हे लिहू शकतो. आता या ठिकाणी पहा हा जो CD आहे डिनॉमिनेटर मधला त्याला आपण CB न रिप्लेस करू शकतो कारण ते दोन्ही कसे आहेत एकमेकांशी इक्वल आहेत कॉन्ग्रुएंट आहेत. सो AE अपॉन EB इज इक्वल टू AC upon CB from this 4. आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं की AE डिवायडेड बाय EB इज इक्वल टू AC डिवायडेड बाय CB. आता याच्यानंतर आणखीन एक महत्वाची प्रॉपर्टी आपण पाहणार आहोत आणि ती आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. आता ही प्रॉपर्टी नेमकी काय आहे पहा. द रेशो ऑफ द इंटरसेप्ट्स मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट्स मेड ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल बाय द सेम पॅरलल लाईन्स. म्हणजे या ठिकाणी 3 पॅरलल लाईन्स दिलेल्या आहेत L, M आणि N. ह्या ज्या पॅरलल लाईन्स आहेत त्या या T1 या ट्रान्सव्हर्सल वर असे इंटरसेप्ट बनवत आहेत AB आणि BC. आणि त्या 3 पॅरलल लाईन आणखीन एका ट्रान्सव्हर्सल वर इंटरसेप्ट बनवत आहेत PQ आणि QR. जर असं असेल म्हणजे ह्या 3 पॅरलल लाईन्स कुणावर इंटरसेप्ट बनवत असतील तर ट्रान्सव्हर्सल T1 आणि ट्रान्सव्हर्सल T2 यांच्यावर जर त्या इंटरसेप्ट बनवत असतील तर हे जे इंटरसेप्ट आहेत AB आणि दुसरा इंटरसेप्ट BC एकाच ट्रान्सव्हर्सल वरचा यांचा जो रेशो आहे तो कुणाशी इक्वल असेल तर दुसऱ्या ट्रान्सव्हर्सल वर जे इंटरसेप्ट बनवलेले आहेत PQ आणि QR
यांच्या रेशोशी हा पहिला रेशो इक्वल असेल, असं ही प्रॉपर्टी आपल्याला सांगते. आणि याचा वापर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना करायचा आहे.